मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। मी मधुकर कुटे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ वेगळा आहे। तर काय वेगळा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर शीतल बेरवाडी गावामध्ये आता तिने तिथे बोलवलं, तर मी पण आता बेरवाडीमध्ये आलेलो आहे। आता थोड्याच वेळात मी शीतलकडे पोहोचतोय आणि पोहोचल्यानंतर कळेल काय व्हिडिओ नेमके नाही का काय बनवायचं आहे। तर चला जाऊया शीतलकडे। तर बघा इथं शीतल उभी आहे। काय ग शीतल? काय हो, किती वेळ लागतो? चला ना, मी कधीची वाट बघते ना। अगं मला गाड्या भेटत नव्हत्या, त्याच्यामुळे मला वेळ लागला। बरं आता आले ना, चला। चल, कुठं जायचंय? पण शाळेत जायचं, जनता विद्यालयामध्ये। इथे शाळा आहे का? हो, शाळा आहे ना। मग चल मग चला। तर मित्रांनो, ही बघा, ही जनता विद्यालय बेरवाडीची शाळा आहे। तर या ठिकाणी नेमके कशाला बोलवलंय मला काय माहित नाहीये। तर चला जाऊया। चला, लय उचटाय चढता येत नाही, दम लागला। दम लागला? हा ना। तर आता आलोय बघा शाळेमध्ये। तर ही शाळा आहे बघा, आणि इथं तर गाड्या खूप आहे। शीतल, या ठिकाणी काय ग नेमके? इथं आनंद मेळावा आहे। आनंद मेळावा आहे का? हो। मी तेच म्हटलं तुम्हाला एवढ्या घाई का बोलवलं। म्हणलं चला एन्जॉय घेऊ आनंद मेळावाचा। हा का? तर मित्रांनो, या ठिकाणी आनंद मेळावा आहे भरलेला। तर बघा, बरेच या मोटरसायकली या ठिकाणी लागलेले आहे, आणि तिकडं मुलं मुलींनी काही स्टॉल लावलेले बघा आनंद मेळाव्याचे दिसत आहे। तर चला जाऊया तिकडे। हा, जनता विद्यालय रामनगर, मुख्याध्यापकांचं ऑफिस कुठे आहे? या ना इकडं, हे बघा मुख्याध्यापिका आहे या शाळेच्या। अच्छा, नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम। तुमचं काय नाव? स्वप्नाली कावळे। तुमच्या शाळेत येऊन छान वाटलं बरं का, आणि मला स्पेशली शीतलने सांगितलं म्हणून मी इथे आलो बरं का। हो, आज आमच्या इथे आनंद मेळावा आहे। विद्यार्थ्यांनी खूप छान छान असे स्वतःचे असे पदार्थ बनवले आहेत। चला तर आपण आता भेट देऊया। हो, चालेल चालेल, चला। तर बघा मित्रांनो, इथं 8वी ते 10वी ही शाळा आहे। खूपच छान आहे। मी पहिल्यांदाच आलो या ठिकाणी, आणि हे ग्राउंड आहे बघा। हे इथं समोर पाण्याची टाकी आहे, आणि इथं या ग्राउंडमध्ये मुलं मुली खेळतात नाही का, वेगवेगळे खेळ। आणि इथं झेंडावंदन पण होतं या ठिकाणी बघा। तर खूपच छान शाळा आहे ही। इथं हे अशोकाची पण असे उंच उंच झाडं लावलेली आहे बघा। तर चला जाऊया आनंद मेळाव्याकडे। मॅडम, आनंद मेळावा का भरवला जातो? हा एक स्काउट गाईडचा उपक्रम असतो की विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका, हा एक उपक्रम असतो। आणि या उपक्रमातून विद्यार्थ्यांना की आपण जे पदार्थ विकणार आहोत त्याच्यातून आपल्याला किती नफा मिळतो किंवा किती खर्च होतो हे सगळी माहिती त्यातनं कळते, आणि या लहान वयामध्ये त्यांना कमवा आणि शिका हा उपक्रम हा समजतो। आणि त्यांचं वय जे आहे की या वयापासूनच ते की आपल्याला कोणता पदार्थ विकला किती नफा मिळणार आहे किंवा किती विक्री करता येईल, त्याच्यातनं आपल्याला किती पैसे मिळतील हे या लहान वयात त्यांना कळतं। म्हणून आपण हा उपक्रम शालेय जीवनामध्ये घेत असतो। मॅडम, म्हणजे लहान वयातच यांना आहे ना पैसे कमवण्याची किंवा म्हणजे शिकून जर नोकरी नाही मिळाली तर निदान व्यवसाय करून आपलं पोट पाणी प्रपंच चालू शकतो, आहे का नाही? हाच त्याच्यातून हा उद्देश आणि उपक्रम आहे हा तुमचा, आणि छान आहे, चांगलं वाटलं। कारण व्यावसायिकरित्या कारण आजकाल नोकरी मिळेलच याची शाश्वती नाहीये, तर पुढच्या दृष्टीने व्यवसाय करता यावं ते आत्तापासूनच त्यांना कळावं, त्यासाठी हा उपक्रम आपण राबवत असतो। आणि मॅडम, व्यावसायिक शिक्षण हे फार महत्वाचं आहे आता, आहे का नाही? हो हो। आणि नोकरी प्रत्येकाला लागेल असं बिलकुलच नाहीये, आहे का नाही? तर चला एक एक स्टॉल दाखवा ना। हो हो, या ना। तर चला मित्रांनो, आपण बघूया मॅडम काय माहिती देत आहे ते। हे बघा, आमच्या 8वीच्या विद्यार्थ्यांनी यांनी यारी दोस्ती असा एक स्टॉल मांडलाय, आणि त्यामध्ये त्यांनी मिसळ पाव ही ठेवलेली आहे, आणि एकदम स्वस्त दरामध्ये 15 रुपयामध्ये ही मिसळ पाव आहे। अरे वा, 15 रुपयात? जी आपल्याला बाहेर 40-60 रुपयाला मिळते तीच इथे 15 रुपयामध्ये दिली बघा। यारी दोस्ती मिसळ पाव, मसाला पापड सेंटर। मसाला झालं, मसाला पाहिजे होतं पण ठीक आहे। आणि बघा मसाला पापड पण बघा किती छान केलेला आहे त्यांनी। मसाला पापड म्हणजे हे नागलीचे कसले? हे उडदाचे? उडदाचे पापड, त्याच्यावर मिरची पावडर, टोमॅटो, कांदा सगळं टाकलेत त्यांनी। तर बघा मित्रांनो, खूपच छान आहे नाही का? आणि तुम्ही 8वीच्या विद्यार्थ्यांनी 8वीच्या विद्यार्थ्यांनी बघा मित्रांनो, यारी दोस्ती मिसळ पाव खूपच छान, 15 रुपये ते। कोणाला भूक लागली असेल तर नक्की या ठिकाणी बघून बघा ना, आपल्याला तोंडाला पाणी सुटतं, एवढी सुंदर त्यांनी ती बनवलेली आहे। किती भारी आहे।
तर या मॅडम पुढे या पुढच्या स्टॉलवर. दुसरा आमचा जो स्टॉल आहे जगदंबा पाणीपुरी स्टॉल. याही 9वीच्या विद्यार्थिनी आहेत. एकीने पाणीपुरी बनवलेली आहे आणि एकीने इडली बनवलेली आहे. कुठला? जगदंबा पाणीपुरी सेंटर. 15 रुपये का? 15 रुपये. दाखव ना मला काय आहे. प्लेट करायला लावले त्याने मी. प्लेट का बरं केली? तर हे बघा हे इडली आहे. हे काय आहे? हे काय आहे? झिरक म्हणजे शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, आमटी आणि इडली बनवलेले आहेत. हो खूपच छान. आणि 15 रुपये ना? 15 रुपये. 15 रुपये प्लेट. 15 रुपये प्लेट. 8वीचे विद्यार्थी का तुम्ही? नाही, या 9वीच्या विद्यार्थिनी. तुमचं काय नाव आहे? एक मिनिट. नाव काय? भूमिका. तुझं? 3 प्लेट करा. तुझं तुझं नाव सांग मला. माझे श्रुती मनोज बोराडे. बोराडे. तुझं काय ग बाई? भक्ती काळे. भक्ती काळे. खूपच छान. चला पुढचा आहे आमचा 8वीच्या विद्यार्थ्यांचा स्टॉल मोरया मिसळ पाव सेंटर. त्यांनी सुद्धा ती 15 रुपये प्लेट बनवलेली आहे. मुलांच्या दृष्टीने त्यांनी एकदम सुंदर अशी प्लेट बनवली आहे. काय नाव तुमचं? श्रावण खालकर. तुझं? भूषण खैर. तुझं? आयुष शिंदे. अच्छा किती रुपये प्लेट मॅडम? 15 रुपये प्लेट. 15 रुपये प्लेट. छान. नंतर हे 9वीचे विद्यार्थी त्यांनी महाराजा सँडविच ठेवलेलं आहे. महाराजा त्याची सँडविच. किंमत 15 रुपयेच ठेवलेली आहे. त्यांनी स्वतः ते तळलेले आहेत. तर बघा मित्रांनो यांनी सँडविच बनवलेले छानपैकी. मिरच्या पण तळलेल्या आहे या ठिकाणी. आणि हे काय? मंचुरियन पण बनवले का? सोयाबीन चिली. सोयाबीन चिली. तर तुम्ही कितीचे विद्यार्थी? 9वीचे विद्यार्थी. काय नाव? अनिकेत. चैतन्य संकेत पवार. छान खूपच छान. मागे सरक दादा. नंतर पुढचा स्टॉल आहे 10वीच्या विद्यार्थ्यांचा साई सिद्धा वडापाव आणि पाववडा. दोन्ही पण आहे ना? का पाववडाच ठेवलाय? पाववडा ठेवलाय. वडापाव त्यांचा संपत आलाय तेव्हा त्यांनी पाववडा ठेवलाय. आणि 10 रुपये ना? हो 10 रुपये प्लेट. भाव पण सांगत चला मॅडम. हो हो चालेल. तर बघा मित्रांनो ह्या मिरच्या अशा तळल्यात ना की माझ्या तोंडाला पण पाणी यायला लागलं. आणि हे पाववडा आहे 10 रुपये प्लेट आहे. आणि कितीचे विद्यार्थी? 10वीचे विद्यार्थी. 10वीचे. काय नाव? कृष्णा संतोष खालकर. दर्शन संतोष खालकर. या आहे आमच्या 8वीच्या विद्यार्थ्यांनी. त्यांच्या स्टॉलचं नाव आहे जगदंब. त्यांनी ठेवलेली आहे ओली भेळ आणि ही ओली भेळ 10 रुपयातच त्यांनी ठेवलेली आहे. आपण जर बाहेर खायला गेलो तर ती 20 रुपये प्लेट मिळते. पण या विद्यार्थिनींनी त्यांच्या दृष्टीने की नाही तिच्या सगळ्यांना मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी ती 10 रुपयातच ठेवलेली आहे. आणि त्यांच्या दृष्टीने ती खूप सुंदर त्यांनी सजावट केलेली आहे. हो. आता बघा मित्रांनो 10 रुपयामध्ये ओली भेळ आहे. ही जगदंब स्टॉल आहे. आणि ही बघा भेळ आहे. आणि इकडं त्याला असणारं साहित्य टोमॅटो, लिंबू, कांदा, कोथिंबीर. हा खूपच छान आहे बघा. आणि शेव पण ठेवलेली आहे या ठिकाणी. इकडे चटणी पण ठेवलेली आहे. कितवीचे विद्यार्थी तुम्ही? 8वीच्या. 8वी. काय नाव? अक्षदा कडबणी. आरती ढुमसे. श्रावणी बोला. श्रावणी बाऊल. बलक. तर बघा मित्रांनो पुढचा स्टॉल बघूया. मॅडम माहिती पुढचा स्टॉल आहे आमचा शिवकन्या. आमच्या 8वीच्याच विद्यार्थ्यांनी आहेत. त्यांनी दाबेली ठेवली आहे. 10 रुपयात ही दाबेली ठेवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांना ती परवडेबल टीचर असे पाहिजे म्हणून त्यांनी त्या दाबेलीची किंमत फक्त 10 रुपये ठेवलेली आहे. बघा त्यांनी किती सुंदर त्याची सजावट केलेली आहे. आणि 8वीच्याच विद्यार्थिनी आहेत. छान. या 8वीच्या विद्यार्थिनी आहे. आणि काय नाव? पायल शिंदे. वेदिका नामकर. अनन्या शिंदे. तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. नंतर आमचा आहे शिवनेरी पावभाजी सेंटर. हे सगळे मुलं 8वीचे आहेत. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी स्टॉलचं नाव इतकं छान ठेवलेलं आहे शिवनेरी. आणि त्यांची पावभाजी खात खाल तर तुम्ही खात बसाल अशी सुंदर अशी त्यांची ती पावभाजी आहे. खूपच छान आहे. आणि 20 रुपये प्लेटच त्या पावभाजीची किंमत त्यांनी ठेवलेली आहे. आपण बाहेर जर बघितलं तर पावभाजी आपल्याला 40 रुपये 50 रुपये प्लेट मिळते. पण मुलांनी ती 20 रुपयातच ठेवलेली आहे की गावामध्ये मुलांना प्रत्येकाला ती खायलाच मिळते असं नाही म्हणून त्यांनी आपल्या या आनंद मेळाव्यामध्ये ती पावभाजी ठेवलेली आहे. मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव शीतल कुटे. माझं नाव कावळे मॅडम आहे. मी या जनता विद्यालयाची मुख्याध्यापिका आहे. आज आपण जो आनंद मेळावा इथे ठेवलेला आहे आपल्या प्रांगणामध्ये तो बघूया. बघा या विद्यार्थ्यांनी किती सुंदर अशी चूल मांडलेली आहे की जी चूल आपल्याला सुद्धा मांडता येत नाही किंवा पेटवता येत नाही. पण या आपल्या 8वीच्याच विद्यार्थिनी आहे की त्यांनी बघा किती छान ती गौरी, त्या विटा, नंतर ते खड्डा खणलाय, त्यामध्ये ते लाकडं ठेवली आहेत
मला सुद्धा अजून चूल पेटवता येत नाही, पण माझ्या विद्यार्थिनींनी बघा किती सुंदर अशी चूल बनवलेली आहे आणि या चुलीवर त्या दाबेली शेकतायत की ती दाबेली अशी कुरकुरीत व्हायला हवी म्हणून त्यांनी या चुलीचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनं ती दाबेली, ती सुंदर अशी दाबेली इथे बनवतायत. खूप सुंदर आहे मॅडम. आणि त्या मुली आतापासूनच शिकून घेत आहेत चूल कशी पेटवायची, त्यांना कळायला पाहिजे ना. छान आहे. हो ना. आणि हा उपक्रमच असा सुंदर आहे, कमवा आणि शिका. तिकडे वडे चालू वाटतं. हा, तिकडे वडे तळतायत मुलं. चला की त्यांनी पण बघा, आपल्याला सुद्धा येणार नाहीत मुलं असून बघा ना. म्हणा, मुलं असून सुद्धा किती सुंदर असे वडेपाव बनवतायत ते. बरं आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यात कष्ट करायला किती म्हणजे पुढे व्यवसाय जरी टाकला वडेपावचा तरी कमवू शकतो, छान त्याचं हॉटेल चालू शकेल. बरोबर आहे ना. मग? नाही नोकरी केली तरी चालेल. बरोबर आहे ना. हे आमचे 10वीचे विद्यार्थी आहेत. हो ना. आणि या 10वीच्या तुझं नाव विद्यार्थ्यांनी काय आहे रे दादा? दोघं मिळून करताय का? बघा किती विटान त्यांनी याच्यावर केले, छान वाटतं दगडांवर बघा. चूल बनवली. आणि अगदी गरमागरम. हो ना. मग तोंडाला पाणी सुटले. हो ना. सार्थक या. येऊ का? चला पुढचा स्टॉल बघू. हो चल. बघा हे सरपंच पावभाजी सेंटर आणि अंडा बुर्जी. 8वीचेच विद्यार्थी आहे. 8वीचेच विद्यार्थी. त्यांनी सरपंच तुम्ही स्वतः हे बनवलं? नाव पावभाजी बनवली आहे. ते बघा तिकडे ते अंडा बुर्जी करत होते पण त्यांनी बंद केली चूल. हो का. चुलीवर त्यांनी ही अंड्याची पोळी बनवलेली आहे स्वतः. म्हणजे 8वीचे विद्यार्थी असून सुद्धा. आणि त्यांनी ती 25 रुपये प्लेट ठेवलेली. हो ना. छान आहे ना. म्हणजे वयाच्या मानाने एकदम सुंदर असं बनवलेलं आहे. नंतर जय बाबाजी पावभाजी सेंटर. यश तुझं आहे ना हे. हे बघा या यशने बनवलेली त्याची ही पावभाजी. 8वीचाच विद्यार्थी आहे. नंतर आहे कारभार सोयाबीन चिली. सोयाबीन. हे 9वीचे विद्यार्थी आहेत. त्यांनी ती बनवलेली आहे. सुंदर अशी सोयाबीन चिली बनवलेली आहे बघा. आणि 20 रुपये प्लेट त्यांनी ती ठेवलेली आहे. खूपच आपण छान. बाहेर जसं बनवतो त्याच पद्धतीने त्यांनी ती बनवलेली आहे. 9वीचे विद्यार्थी आहेत. नंतर आमचे हे सगळे 10वीचे विद्यार्थी आहेत. त्यांनी ठेवले रुबाबदार दाबेली 15 रुपये ठेवली आहे. 10वीचे विद्यार्थी आहेत. सुंदर अशी त्यांनी दाबेली बनवलेली आहे बघा ना. टेस्ट घ्या छान ना. दाबेली. कशी आहे बघा ती, खाऊन बघा ना. छान आहे. छान आहे ना. बघ ओम, सुंदर बनवली. एकदम छान. नंतर हा आमचा आर्यन सर्वात कामसू विद्यार्थी आहे. जे काम टीचर सांगतील ते तो ऐकतो. त्याने बनवलाय बदाम शेक 10 रुपये. तो दुसरा संपला का? हा का. एक स्ट्रॉबेरी आणि एक पिस्ता. बघा पिस्ताचा बदाम शेक आहे बघा. एकदम सुंदर आहे. टेस्ट घ्या तुम्ही. खूप छान आहे. ते विद्यार्थ्यांच्या मानाने सुंदर असं बनवलाय. खूपच छान आहे. तर मॅडम यांनी नाव पण खूप भारी ठेवलंय, पाटील बदाम शेक. आणि तो पाटीलच आहे आमच्या शाळेचा. तर भारी एकदम वाटलं. भारी विद्यार्थी येतो. इतकं नाही भारी खरंच वाटलं. खूप छान हे बघा आहे. ना, म्हणजे मी फोटो. कोणतंही काम सांगितलं तर माझं काम ऐकणार आहे तो. हा हो. त्यांनी फोटो लावला ना ते मला भारी वाटलं. नाही आणि हो ना. मॅडम- मग तेच त्याच्या नावानुसारच त्याने ते ठेवलेले पाटील. आणि मॅडम ते स्टॉलचे नाव पण इतके भारी भारी ना. त्यांना सांगितलेलंच तसं होतं की स्टॉलचे नाव असे ठेवा की तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे मुलं. हा. तर कोणी येऊ, पालक येऊ, मुलं येऊ. ते रुबाबदार, पुन्हा इकडे पाटील बदाम शेक. तिकडे बघा ना. बघा हो. आता या 10वीच्या विद्यार्थिनी आहे. जगात भारी आपली यारी. यारी. मग ह्या ग्रुप आहे 20 विद्यार्थिनींचा ग्रुप आहे. त्या 20 विद्यार्थिनी मिळून त्यांनी 4 स्टॉल मांडलेले आहेत. पहिला आहे त्यांचा सँडविच गुलाबजाम, दुसरा आहे वडापाव, तिसरा पाणीपुरी आणि चौथा आहे ओलिव्हे. असे 20 विद्यार्थिनी मिळून त्यांनी हे 4 स्टॉल ठेवलेले आहेत. आणि प्रत्येकाची किंमत जी आहे ती एकदम रिझनेबल ठेवलेली की प्रत्येक विद्यार्थ्याला, मुलांना, पालकांना ते घेता यावं. खूपच छान. तर बघा मित्रांनो, जगात भारी आपली यारी. सँडविच 10 रुपये का काय? हो 10 रुपये. सँडविच 10 रुपये, गुलाबजाम 10 रुपये. हा. तर बघा ह्या मुली आहे. स्वतः बनवलं? हो स्वतः बनवलं. 10वीच्या आहे. त्या 2-3 दिवसापासून तयारी करत होत्या. बापरे. बघा गुलाबजाम यांनीच बनवले स्वतः. ह्या 20 मुली ना. हो 20 मुली या. सगळ्या उभ्या आहे ना. हा. हो. तर बघा ए या इकडे या सर्व तुम्ही मुली. पण.
तेव्हा ते तिकडे बनवतायत. बरं चला आपण तिकडे चला. तिकडे पण हो, जाऊया. तिकडे जाऊया, फक्त चला. यांचे पदार्थ आपण हो, हो. दाखवू यांनी काय काय बनवलं बघा इथे या स्टॉलवर. तर बघा मित्रांनो काय काय आहे यांनी बनवलेलं. स्पेशल वडापाव पण आहे बघा इथे 10 रुपये. 10 रुपये जे घ्याल ते 10 रुपये. हे काय आहे? ओली भेळ. ओली भेळ आहे बघा ही स्वादिष्ट ओली भेळ 10 रुपये. तर हा आणि इकडे बघा पाणीपुरी. पाणीपुरी. पाणीपुरीचे काय रेट आहे? 10 रुपयेच. 10 रुपये ना. हा तर बघा ह्या 20 मुली काय शिवकन्या पाठीमागे? स्वादिष्ट. ह्या 20 मुलींच्या ग्रुपने हे सगळं बनवलेलं आहे हे समोरचं. आणि काही मुली यातल्या पाठीमागे बनवतायत. तर चला जाऊया त्यांच्याकडे. शिवकन्या स्टॉल पाणीपुरी. चला मॅडम याच्याच दाखवा हे काय पाठीमागे बनवताय बघा चूल. त्या 20 पैकी ज्या 5-6 मुली आहेत त्या 20 मधल्याच या मुली आहेत. त्या सँडविच स्वतः तळतायत बघा. त्यांनी दगडावर अशी चूल मांडलेली गरम गरम सँडविच. तर बघा गरमागरम या कढईमध्ये सँडविच तळायचं काम चालू आहे. तर खूपच भारी वाटतंय. आपल्या घरामध्ये आपण जसं गॅसवर आपण पाववडा सँडविच वगैरे बनवतो तसं या मुली या चुलीवर बनवत आहे. आणि चुलीवरची चव ही वेगळीच असते. तर खूपच भारी जशी वाटतंय. चुलीवरची चुलीवरची भाकरी, तसं चुलीवरचं चुलीवरची सँडविच. मटन भाकरी, तशी चुलीवरचं सँडविच सँडविच. असं आपण म्हणू. तर तिकडे पाठीमागे 2 जण बसले गावकरी. त्यांनी काय घेतलंय तरी बघूया. मॅडम या बरं हो इकडे. हो चला ना. हे त्यांना गावकरी कसे वाटले पदार्थ? पदार्थ तर भारीच आहे मॅडम. हो ना. काय घेताय काका? कसे वाटले तुम्हाला आमच्या मुलांचे पदार्थ? तुमचं काय नाव? विष्णू चव्हाणके. चव्हाणके. काय घेतलं तुम्ही? वडा घेतला, सँडविच घेतले, हा एकच नंबर भारी ना. एकदम एकदम. तुमचं काय नाव? संतोष काशीनाथ कडबानी. काय घेतलं तुम्ही? आम्ही सँडविच, पावडे, पाणीपुरी भरपूर काय खाल्लं? एकदम एकदम कसे वाटले पदार्थ आमचे? एकदम एकदम खूप चांगले. हॉटेलपेक्षा चांगली क्वालिटी वाटली मग हो ना. पोरांना आता इथं आणि महागाईच्या मानाने कमी पैशामध्ये खूप चांगली सेवा आहे. आहे का नाही? हो मग आता पोरांना स्टॉल इथं गावामध्ये शाळा सुट्टीच्या दिवशी टाकायला लावायचे का बेरवाडीत? हो चालतील ना, 100% चालतील. हो तर ये पुढे शीतल. तर आता मॅडम सोबत मी आहे. आता कॅमेरामन आहे शीतल. तर शीतल व्यवस्थित कॅमेरा व्हिडिओग्राफी करा. तर मॅडम चला पुढचा स्टॉलवर. हा पुढचा आमचा स्टॉल आहे गावकरी पाववडा स्टॉल. त्यांनी पाववडा बनवलेला आहे. 10 रुपयामध्ये ते विकतायत. आणि हे सगळे 9वीचे विद्यार्थी आहेत. नंतर दुसरा पाटील पावभाजी सेंटर. त्यांनी ती पावभाजी 25 रुपयामध्ये प्लेट विकलेली आहे. आणि त्यांची भरपूर प्रमाणामध्ये ती विकली गेली असं मला वाटतंय. गेली की नाही? गेली ना. आनंद वाटला. तुम्ही कितवीचे विद्यार्थी आहे? 9वी. हां खूपच छान आहे. तर शीतल हे बघ इथले पदार्थ पण खूप भारी आहे. गावकरी पाववडा सेंटर यांनी गावकरी नाव ठेवलेलं आहे स्टॉलचं. ते इतकं भारी वाटतंय ना. गावकरी नाही का. पण त्याच्यावर जरा टिंब द्यायचा राहिला इथं. आणि बोलली होती पण ते म्हणतात गावर हा. टिंब नको टीचर. हा, गाव आणि- गाव पाहिजे. गाव नाव हा म्हणजे पाहिजे. युनिक नाव हा, बनवलंय नाव त्यांनी. पाहिजे. युनिक आहे का जे लोक करतात ते आपण नको. हा म्हणजे त्यांनी असं. युनिक करण्याचा प्रयत्न केला. खूपच भारी वाटलं. आणि तो फोटो पण बघा गावकरी एक चेहरा आहे. दाढीवाले बाबा आहे. खूपच छान आहे नाही का. त्याच्यामध्ये फक्त हा गंध आणि टोपी ही ऑरेंज कलर आहे नाही का. भगवा कलर खूपच भारी. आणि 10 रुपयामध्ये पाववडा आहे. आणि खूपच भारी. त्याच्यावर हिरवी मिरची पण खूप भारी बघा ही. एक नंबर मिरची. आणि याच्यात काय आहे डब्यात? पावभाजी. पावभाजी. हा इकडे पावभाजी आणि तिकडे त्यांनी प्लेट्स तयार करून ठेवले. हा तर इकडे पाटील पावभाजी आणि तिकडे पाटील गावकरी- पाववडा. गावकरी पाववडा. पाववडा. मस्त. सर पुढे या मॅडम आता. तर शीतल या सोबत. पुढचा आमचा स्टॉल आहे भाग्यलक्ष्मी. तर शीतल कारण मुली आपल्या लक्ष्मीच असतात म्हणून त्यांनी हो. त्यांच्या स्टॉलचं नाव भाग्यलक्ष्मी ठेवलंय. बरोबर आहे. त्यामध्ये मसाला डोसा आणि गुलाबजाम. मॅडमनी सांगितलं ह्या मुलींनी भाग्यलक्ष्मी नाव ठेवलेलं आहे. आणि मुली ह्या लक्ष्मीचंच लक्ष्मीच रूप असतात. खूपच छान वाटलं मॅडमचं वाक्य. तर यांनी बघा मेनू काय बनवलाय. डोसा आहे, गुलाबजाम आहे आणि 10 रुपयामध्ये. आणि हे गुलाबजाम. बघा इकडे डोसा आहे तिकडे गुलाबजाम पण गुलाबजाम. ठेवलेले आहे. बघा टेस्ट बघा तुम्ही. एकदम सुंदर बनवलेत त्यांनी. हा हो ना. करा बघा बघा हे ना, बघा. एकदम छान आहेत. आणि कितवीच्या मुली आहे तुम्ही? 8वीच्या विद्यार्थी. 8वीच्या. तर हे बघा आता मी या गुलाबजामची टेस्ट घेतोय.
छान बनवलंय, पाक पण भारी बनवलाय, घट्ट घट्ट असा पाक आहे. कशी आहे टेस्ट? खूपच छान, छान आहे ना? एक नंबर. इतका भारी का म्हणजे आपण ते तोंडात टाकल्या वेळ राजस्थानी हॉटेलमध्ये आपण घेतो ना त्यापेक्षा ही भारी आहे. आणि अस्सल प्युअर बनवलेलं आहे, ते तरी काहीतरी मिक्स करतात. मग आपल्याला गावाचं वाटलं तेच मुलींनी न्यायचं का? हा, या मुलींनाच घेऊन जावं लागेल, यांना बोलावं लागेल आपल्या घरी. त्यांनाच ऑर्डर द्या तुम्ही. हा, आपल्या घरी बनवायचं असेल तर या मुलींना आपण ऑर्डर गुलाबजामची ऑर्डर देऊ. तर या मसाला पुढे- डोसा सुद्धा त्यांनी चुलीवर बनवलाय. अरे हा वा. जो डोसा आहे तो बघ, चुले तिथे तवा ठेवलेला आहे त्यांनी आणि तर हे त्याच्यावरच शीतल. बनवलाय. शीतल या बाजूले हे बघा, या चुलीवर त्यांनी तो बनवलाय. हे बघा, यांनी हे लाकडं आणले, गौऱ्या आणल्या नाही का. हो, हे बघा गौऱ्या आहेत. आणि बघा किती मुलींनी छान नियोजन केलेलं आहे नाही का. या विटा इथून तिन्ही बाजूने विटा रोवलेल्या, एकावर एक अशा 6 विटा ठेवल्या, त्यावर हा लाकूड तवा ठेवला. ठेवलं. नॉनस्टिक तवा आहे हा ना. नॉनस्टिक तवा हा, आणि त्याच्यावर हे ठेवलेलं आहे लाकूड, आणि जाळ बघा. आणि मग नंतर तवा. अजून पण जाळ हो, आहे या चल मग ठिकाणी ते बघा. गरम गरम काढतायत ना, हे बघा, गरमागरम काढून देतात, काढून तुम्हाला पाहिजे देतायत असेल ते. तर. त्याच्यामुळे छान उपक्रम आहे यांचा आणि मला भारी वाटलं नाही का. म्हणजे तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. या मॅडम. तर बघा मित्रांनो, जगदंबा स्टॉल आहे, 20 रुपये आणि इथं कांदा भजी आणि मसाला चहा मिळतो. वा, मसाला चहा, मला तर तलप आली. तर मग घ्या ना तुम्ही चहा घ्या. हा थर्मास ठेवलेला आहे यांनी, ह्या मुलींनी. कितीची आहे तुम्ही? 9वीच्या विद्यार्थ्यांनी. तर ही 15 रुपये प्लेट आहे. आणि ही कांदा भजी बघा, आणि एकदम कुरकुरीत असे कांदा भजी, खूपच छान आहे. आणि हिरवी मिरची त्यासोबत, खूपच छान खूपच भारी आहे. आणि शिवाय चुलीवरची आहे, main म्हणजे स्पेशली गॅसवरची छान. बिलकुल नाही का. नाही, सगळे पदार्थ चुलीवरचे. तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. या ठिकाणी एवढे स्टॉल आहे मॅडम, काय खाऊ आणि काय नाही असं झालं नाही आणि का. खूप छान छान आहे. हा, बघा, या 8वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी बटाटा वडा आणि चहा. छत्रपती स्टॉल आहे, बटाटा वडा चहा 10 रुपये ना. हो, 10 रुपये. बघा, 8वीच्या आहेत आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी चुलीवर बटाटा वडे बनवलेले आहेत. हो, तर शीतल बघितलं, ह्या 8वीच्या मुली या 4च आहे ना तुम्ही. हो, 4च हा. आहेत. तर यांनी बटाटा वडा चहा बनवलेला आहे आणि किंमत एका प्लेटची 10 रुपये फक्त. त्यामध्ये ही जी एक विद्यार्थिनी आहे, हिला ऐकू येत नाही, बोलताही येत नाही, हा. तरी सुद्धा तिने यामध्ये सहभाग घेतलाय काय नाव आणि तिचं? तिने बनवलेले. नाव काय तुझं? पगार, अक्षदा पगार. अक्षदा तिला पगार. आत्ताच आपण मशीन घेऊन दिलेले आहेत गव्हर्नमेंट कडनं कानाचं. आधी तिला काहीच नव्हतं, आता या वर्षी आपण बनवले, पण तिने सुद्धा यामध्ये भाग घेतलाय. तर चला जाऊया पुढच्या स्टॉलवर. जय मल्हार स्टॉल. हे बघा, जय मल्हार स्टॉल आहे, साबुदाणा वडा या ठिकाणी 20 रुपये प्लेट. आणि यांचा पण युनिक असा आयटम आहे की बाकी त्यांनी सगळं ठेवलंय एकच, पण त्यांनी असा युनिक आयटम ठेवलाय की साबुदाणा वडा. हा, तर मॅडम ह्या कितीच्या मुली आहे? या 8वीच्याच मुली. तर शीतल ह्या 8वीच्या मुली बरं का. आणि बघा, त्यांनी साबुदाणा वडा आणि एका प्लेटमध्ये किती पीस देतात? 4 ना. तर बघा, एका प्लेटमध्ये असे साबुदाणा वड्याचे 4 पीस देतात हे, आणि त्यासोबतच चटणी, मिरची. चटणी पण आहे आणि हिरवी मिरची पण आहे तळलेली. तर खूपच भारी आहे. कोणाला उपवास असेल तर नक्की या स्टॉलवर, आणि यांचा हा व्यवसाय, हा धंदा वाढीस लागू नाही का. स्वाद घ्या आमच्या आणि स्वाद घ्या, पदार्थांचा. या मुलींनी बनवलेल्या यांच्या हातचा वडा नक्कीच खाऊन बघा नाही का. तर चला पुढच्या स्टॉलवर जाऊया. स्पेशल वडापाव सेंटर. हे बघा, स्पेशल वडापाव सेंटर. 10वीची विद्यार्थिनी, एकच विद्यार्थिनी, एकटीनेच तिने पार्टिसिपेट केलंय आणि तिनेच सगळं बनवलंय. हो, ती एकटीच आहे. बघा, ही 10वीची विद्यार्थिनी आहे आणि तिने एकटीनेच हे केलेलं आहे, स्पेशल वडापाव सेंटर. तर खूपच छान आहे. बघा, ही 20 रुपये का 10 प्लेट रुपये? 20 रुपये, 20 रुपये. ही 20 रुपये प्लेट आहे. आणि मी साईकडा गावात राहिलाय. शीतल, आपल्या गावामध्ये बेलेकरचा वडा नाही का, सेम तसा वडा आहे बघ. हा हा, खूपच भारी आहे. आपण थोडा वेळ टेस्ट करणार आहे. मी आपलं पहिले शूट करणार आहे आपण सर्व. स्टॉलचं पूर्ण निरीक्षण करतायत ते, आहे का नाही? त्यानंतर स्वाद घेणार आहेत. तर हो ना. तर खूपच भारी वाटलं. आणि नंतर यांचं स्वीट्स पार्टनर यांनी पार्टनर म्हणजे या रबडी दोघी- बनवली. हो, या दोघी जणी 9वीच्या विद्यार्थिनी आहेत.
ह्या 9वीच्या विद्यार्थिनी ह्या पार्टनर आहे बघा, दोघी जणी Sweets partner. पार्टनर आहे, त्या बेंच पार्टनर पण आहेत, बघा सगळ्याच बाबतीत पार्टनर आहेत त्या, म्हणून त्यांनी नाव ठेवलं स्वीट्स पार्टनर. नाव शोधून काढलं त्यांनी, स्वीट्स पार्टनर. तर इथं या ठिकाणी तुम्ही काय रबडी बनवली का? त्यांना ते 5 रुपये प्लेट आहे. बघा मित्रांनो, हा पीस आहे आणि मी टेस्ट करून बघतोय. खूपच भारी. इतकं भारी आहे ना. हॉटेलच्या काय असतं, दुधापासून बनवतात. हॉटेलला काय करता तुम्ही, किंवा आपली चितळेची घ्या, कोणते पण घ्या, त्यामध्ये हल्दीराम घ्या, त्यामध्ये एकदम ही बेस्ट आहे विद्यार्थिनींनी बनवलेली. नाहीतर आपण बघतो चितळेचे डब्याचे डब्बे असतात पण त्यांना ही चव येत नाही. अहो याचे पीस इतक्या भारी आहे ना, हो मग खूप की छान आहे. तोंडामध्ये आपण जेव्हा टाकतो ना तर असे विरघळून जातात ते. खूपच भारी आहे, एकदम खूप छान आहे. जय बाबाजी पाणीपुरी पाणीपुरी स्टॉल. सेंटर आहे. 15 आणि रुपये यांनी 5 रुपये प्लेट ठेवली. प्लेट ठेवलेली बघा. 8वीचे विद्यार्थी शिवाय. काय नाव तुमचं? ओम. आदित्य ओम साई. आदित्य ओम साई का भारी यांनी नाव बघा. आहे. तर यांनी हे पाणीपुरी स्टॉल चालू केलेलं आहे आणि या बरोबर स्टॉलवर ठेवायचा का तो. 5 रुपये प्लेट ठेवलेली बघा. ही पाणीपुरी आहे, याच्यामध्ये यांनी चटणी रगडा पण टाकला, ठेवलेली. रगडा आहे, शेव आहे, चटणी आहे, टाक ना त्याच्यात. पाणी बघा. बनवलेलं आहे. याला काय म्हणतात? पुरी, तिखट पाणी, तिखट पाणी. तर बघा हे तिखट पाणी आहे आणि त्याच्यानंतर इकडे रगडा बनवलेला आहे. हा रगडा बटाट्याची चटणी असते ना. तर ही चटणी आहे, इकडे शेव हे काय आहे? गोड पाणी. तर बघा इकडे गोड पाणी पण आहे, चिंचेचं असतं ना हे. हो चिंचेचं. हा हे शेव संपली. हे चिंचेचं पाणी आहे आणि हे तिखट पाणी आहे, गोड पाणी आणि तिखट पाणी. तर हे भरपूर प्रमाणामध्ये स्टॉल विकला गेला आहे. किती तुमचा बिझनेस किती झाला आज? 200 म्हणजे किती प्लेट विकल्या गेल्या साधारण? 10. तर यांचा सकाळपासून यांनी 200 रुपयाचा बिझनेस केलेला आहे नाही का. तर तुमच्या आयुष्यातला हा पहिलाच पॉईंट असेल ना की तुम्ही हा असा बिझनेस केला, पैसे कमवले नाही का. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. तर बघा, आनंद मिळाला का तुम्हाला? तर मुलांना आनंद मिळाला, कारण की प्रत्येक मुलींना व्यावसायिक शिक्षण फार महत्त्वाचं आहे. कारण की प्रत्येकाला नोकऱ्या मिळतीलच, सोडून याची द्याविषयी शाश्वती नाहीये. गॅरंटीच नाही आहे. खूप बेरोजगार आहे आपल्या देशात. आपल्या देशात काय आहे, सगळ्याच देशामध्ये बेरोजगारी आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने व्यावसायिक बिझनेस शिक्षण हा घेणं म्हणजे गरजेचं आहे. व्यावसायिक शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. ते कुठलंही शिक्षण असो व्यावसायिकरित्या, म्हणजे अगदी पाणीपुरी विकण्याचं असो, पाव विकण्याचं असो, तर मोठमोठ्या बिझनेस पर्यंत. भले तुम्ही एखादा मोटर मेकॅनिक व्हा, सायकल पंक्चर काढा नाही का. तर असे खूप सारे बिझनेस आहे. तर व्यावसायिक शिक्षण प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. तुमचं काय नाव? अक्षय कहाणे सर. कहाणे सर. कहाणे सर, तुम्ही ते किती ड्रॉइंग टीचर आहेत. मी ड्रॉइंग टीचर आहे आणि मी 8वी 9वी 10वी. तर बघा मित्रांनो, कहाणे सर 8वी 9वी 10वीला ड्रॉइंग टीचर आहे. खूपच छान. मॅडम तुमचं काय नाव? डेरले अनिता. डेरले अनिता. अनिता डेरले. आणि तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवता? तिन्ही वर्गांना 8वी 9वी 10वी. 8वी 9वी 10वी. आणि गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञान. मॅडम? मी पाटील पाटील आरजे रोहिणी पाटील. रोहिणी मी पाटील. कार्यालय सांभाळते. लिपिका. लिपिक आहेत त्या. लिपिका. अच्छा. आणि तुम्ही? शेळके रवींद्र. मी 8वी 9वी 10वीला मराठी विषय शिकवतो आणि सामाजिक शास्त्र. अच्छा, खूपच. आणि बाकीचा स्टाफ मॅडम? नाही, आम्ही एवढेच आहेत. आम्ही 5च शिक्षक, 1 क्लरिकल आणि 2 शिपाई. असा आमचा 7-8 जणांचा शाळा आहे आता. आणि मग विद्यार्थी मुलं मुली किती आहे आपल्या इथे? जवळजवळ 104 आहे. या 9वीच्या विद्यार्थिनी आहे. त्यांनी स्वीट पार्टनर रबडी हा मेनू बनवला आणि तिच्या आईने तिला सहकार्य केलंय. ही तिची मम्मी आहे. तर आपण त्यांनाच विचारू की त्यांना हा बनवताना काय वाटलं. बनवताना आनंदच झाला का, म्हणजे शाळेमध्ये इतका छान कार्यक्रम राबवत आहे शिक्षक आणि त्यांचं खूप सहकार्य भेटते आमच्या मुलांसाठी आणि त्यांनी प्रेरणा पण भेटते मुलांना. आणि हे बनवायला कष्ट तर लागतातच, पण मग मुलांचा आनंद असल्यामुळे आम्ही पण सहभागी झालेलो आहे त्याच्यात. आणि तिची मैत्रीण आहे, तिच्या मम्मीनेच हे कष्ट घेतलेले. ही माझी मुलगी आहे गौरी माळोदे. गौरी माळोदे आणि तनुजा जामकर. ताई, तुम्हाला एक पालक म्हणून एक प्रश्न विचारते की त्यांनी आता जो रबडी हा एक आपण स्वीट पार्टनर त्यांनी ठेवलेलं जे आहे, तर त्यांना हे बनवताना आनंद तर मिळालाच आहे,
पण मग यातनं त्यांना कमवा आणि शिका हा उपक्रम राबवायचा आहे. तर समजा भविष्यात त्यांना नाहीच नोकरी लागली आणि त्यांनी असा व्यवसाय केला तर तुम्हाला आवडेल का? हो, खूपच आवडेल, कारण की ते स्वतःच्या पायावर उभे राहणार आहे आणि त्यांना त्यांचा म्हणजे आत्मविश्वास पण वाढणार आहे की आपण कशात तरी पैसे कमवतोय, ते कोणाच्यावर निर्भर नाही आहे हे. हा, म्हणजे आपण जो उपक्रम आज ठेवलाय त्यातनं त्या स्वतःच्या पायावर स्टेबल राहू शकतात असं. आणि त्यातनं त्यांना ते कळालंय की हे बनवायला किती कष्ट लागतात आणि विकताना पण आपल्याला किती कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे आई वडिलांचे पण कष्ट ते समोर समजू शकतात. हा, की आपल्या आई वडिलांना पण किती कष्ट करावे लागतात आणि ते आपल्याला शिकवतात. म्हणजे यातनं काहीतरी नक्कीच त्यांना काहीतरी बेनिफिट मिळतंय की नाही, आपले आई वडील कसे कष्ट करतात ते आज आपण कष्ट करतोय. तुमचे जास्त योगदान आहे, कारण की तुम्हीच सगळं हे करायला सुरुवात केली. आमच्या वेळेस काहीच नव्हतं, मी पण इथं शिकलेली आहे. आमच्या वेळेस काहीच नव्हतं, अशा स्पर्धा वगैरे तर काहीच नव्हतं. खेळ वगैरे घेतले तर घेतले, नाही तर हे स्टॉल वगैरे कधी आम्हाला माहीतच नाही. हे आता मुलांच्या मार्फत आम्हाला समजायला लागलं आणि आम्हाला पण समजतं का मुलं पण कमवताय, आपण बी काहीतरी केलं, मग सहकार्य केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे आणि यातनंच मुलं घडतात. कारण आजकाल नोकरी मिळेल न मिळेल तर स्वतःच्या पायावर, आणि मुलींनी तर स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचंच आहे. कारण आपण शिकवू तर आपण आपल्या मुलांना शिकवू, बरोबर आहे की नाही? आणि आपण परफेक्ट असलो तर आपल्याला कोणावर डिपेंड राहायची गरज पडत नाही. म्हणून हा उपक्रम आपण त्यासाठीच घेतलाय की कमवा आणि शिका, की या शैक्षणिक जीवनामध्ये व्यावसायिक शिक्षण काय असतं आणि व्यवसाय कसा उभा करता येतो, की आपल्याला आत्ता झालेला खर्च आणि मिळालेला नफा हा कसा नफा मिळवता येतो, हे आपण आत्ता जो उपक्रम राबवतोय त्यातनंच तुम्हाला शिकायला मिळतंय. तुमचे पालक पण तुम्हाला सहकार्य करताय, हेच आपल्यासाठी खूप आहे आणि तुम्ही यात खूप आनंदाने भाग घेतला, हेही आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुमचं काय नाव आहे ताई? अर्चना माळोदे. अर्चना माळोदे. अर्चना माळोदे या ताईंचं नाव. यांची मुलगी ही गौरी माळोदे. यांनी खूप भारी सांगितलं, मला ते आवडलं की कोणाच्या भरोशावर न राहता आपण स्वतःच्या भरोशावर आपण व्यवसाय उभारून आपण 2 पैसे कमवू शकतो. कोणाच्या भरोशावर अजिबातच नाही राहायचं जीवनामध्ये, निर्भर नाही राहिलं पाहिजे कोणावरती. आणि तसा प्रसंग माझ्यावरती, तसेच मग मुलांवर नको यायला असं मला वाटतं. पण मिस्टर एक्सपायर झालेले, त्या स्वतःची कमाई करून मुलांना शिकवतात आणि मी त्यांना प्रत्येक गोष्टीत कधीच मागं ठेवत नाही. मी त्यांना शाळेमध्ये काही असो भाग घ्यायलाच लावते. 200 असो 300 असो फी भरायला मी तत्पर आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळं मला खूप आनंद आहे की माझी मुलगी काहीतरी करते आणि हुशार पण येते शाळेमध्ये. तर बघा, यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आणि त्यातून ते एकट्या तुम्ही काय करता? मी शिवणकाम करते. शिवणकाम आणि पार्लरचं काम करून त्यांचा ते उदरनिर्वाह करताय. आणि तुम्हाला किती मुलं आहे? मुलगा मुलगी आहे, दोघंच आहे. मुलगा मुलगी आहे. तर ते त्यांच्या मुलांनाही ते शिकवताय की तुम्ही काहीतरी स्वतःच्या पायावर उभे राहा, काहीही करा, स्वतःच्या पायावर उभे राहा. लागली तशी तुम्हाला नको लागायला, भविष्यात तुम्ही स्वतः कमवलं पाहिजे. कारण ते जेव्हा मिस्टर एक्सपायर झाले तेव्हा स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्या, आधी त्या काही अगोदर नव्हती. मी सगळं म्हणजे मिस्टरांवरतीच अवलंबून होतं. तर बघितलं की आपण समजा जीवनामध्ये आपण कुणाच्या भरोशावर असतो त्यावेळेस आपल्याला तो काय करतोय नाही का, तो आपल्याला आणून टाकतोय आपला समजा, आहे का नाही? तर आपल्याला त्याची किंमत नसते. पण समजा तो आपला साथीदार, आपला जोडीदार किंवा आपलं पालनपोषण करणारा ज्यावेळेस आपली साथ सोडून जातो त्यावेळेस आपले काय हाल होतात ते या ताईंना चांगलंच माहिती आहे. आणि त्यातून त्यांनी ते उभ्या राहिल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या मुलांनाही सावरण्याचा प्रयत्न करा की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. तर त्यांनी हे स्टॉल टाकलं त्यांच्या मुलीने, त्यांना आनंद वाटला. ते या ठिकाणी उपस्थित आहे, खूप भारी वाटलं. आणि ते जे काही बोलले ना ते संवाद खूप महत्त्वाचे, ते बोल खूप महत्त्वाचे नाही का मित्रांनो. तर तुम्ही कुठल्याही नोकरीच्या भरोश्यावर न राहता आपल्या मुलांना नाही का व्यावसायिक शिक्षण नक्की द्या. तर चला पुढच्या आपण पालकांशी बोलूया किंवा अजून कोणी काही भेटेल त्यांच्याशी बोलूया. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चला, मॅडमनी घेतलाय चहा, कसा वाटतो? एकदम छान छान आहे. मग मुलांचा आता आग्रह आहे, मॅडम घ्या म्हटलं द्या आता. हा, तर बघा या मुलींनी दिलंय मॅडमला चहा, मी पण घेणार आहे. तर हे गावकरीचे या ठिकाणी तुम्ही काय काय घेतलं? सगळ्या स्टॉलचा आस्वाद घेतलेला आहे. तुम्ही? हो. अरे वा, तुम्ही घेतलं का? आम्ही पण घेतला सगळ्या स्टॉलचा. तुमचं काय नाव आहे? बागुल, मनोहर बागुल. मनोहर बागुल. तुम्ही मागे काल आपता पुढे या ना. मोकळा जाय पुढे. तुमचं काय नाव? रामकिशन चव्हाण. बरं, तुम्ही किती स्टॉलचा आनंद घेतला? भरपूर. त्याच्यात सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं म्हणजे मेनू मध्ये? ते पाणीपुरी आहे, ओली बेळ आहे. आवडलं ना? मग सगळंच आवडलं का? मग अच्छा.
बरं, तुमचं काय नाव? गणेश शिंदे. गणेश शिंदे. तुम्ही किती स्टॉलचा आनंद घेतला सांगा? सगळ्या स्टॉल फिरलो आम्ही, पण त्याच्यात गुलाबजाम मस्त वाटले. या इथं काय ओली भेळ आणि आपलं काय म्हणतं याला अंडा बुर्जी नाही का रे बुर्जी नाही का सगळं दाबेली एक मस्त लागली. दाबेली आणि चहा आणि ते आपलं मठ आपलं मिल्कशेक गुलाबजाम मस्त. मिल्कशेक होते, मिल्कशेक एकदम पण मस्त लागलं. चांगलं बनवलंय मुलांनी. तर इथं कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलंय, आहे का नाही? आनंदमध्ये जे पण स्टॉल आहे ते कमीत कमी दरामध्ये इथं उपलब्ध आहे. बरं आमचं तर भारी वाटलं ना? नाही, खूप मस्त. आम्ही मुलांना प्रोत्साहन करतात आलो होतो आणि मुलांची ही तयारी पाहिली का त्यांचा उत्साह चांगला होता मुलांचा. आणि याच्यातूनच मुलं घडतील पुढे भविष्यात. त्यांचं देवाणघेवाण व्यवहार ज्ञान वाढेल त्यांचं. या उद्देशाने आम्ही आलो. मुलांनी पण चांगले हँडल केले. गिराईक कसं बोलायचं, कसं गिराईकांना आपल्याकडे वळवायचं, उत्कृष्ट वाटले एक प्रकारे त्यांची तयारी पाहून. छान वाटलं यांच्याशी बोलून, कारण की मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे आले होते या ठिकाणी. यांनी ठरवलं की आपण काहीतरी खरेदी करून येऊ. आम्ही घेतले 5-6 स्टॉलवरती खरेदी केली, बाकीच्यांना प्रोत्साहन दिलं आणि चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून. पण मुलं विद्यार्थी त्यांच्या जे दर आहे त्याच्यावर ठाम होते. आम्ही कमीत कमी दर करण्याचा प्रयत्न करायचो, पण ते इतके ठाम विद्यार्थी होते का ते त्यांचे दर कधीच कमी करत नव्हते. याच्यावर आम्हाला खूप आनंद वाटला का ते त्यांच्या दरावर एकदम ठाम होते आणि ते व्यवहार ज्ञान पोरांना एकदम उत्कृष्ट दर्जाचं दिलं गेलं. त्याबद्दल शाळेच्या स्टाफचं अभिनंदन. खूपच भारी वाटलं. तुमचं काय नाव? श्रीकांत दळवी. श्रीकांत दळवी. तर मॅडम हे यांनी काय केलं? यांनी स्टॉल लावले, तर यांनी दर कमी करण्याचा प्रयत्न केला, पण मुलामुलींनी काही कमी केले नाही, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला किती खर्च आलाय आणि आपल्याला ते किती मध्ये सेल करायचंय, नाही का? तर भारी वाटलं. आणि मुलांचं विशेष करून ते पण प्रोत्साहन वाढवण्यासाठीच आले होते, नाही का? मुलांचे विकले गेले पाहिजे. त्यांनाही वाटतं की मुलांना काहीतरी मिळालं पाहिजे, बेनिफिट मिळालं पाहिजे. तर सकाळी किती वाजता हे स्टॉल लावलेले इथं? आम्ही 9 पासून लावले. 9 ते 11:30 स्टॉलचा वेळ दिलेला आहे. तुम्ही गावची जावाई आमची इथं कोण? मनोज बागुल. पण तुमचे व्हिडिओ मी रोज बघते. 12 वाजो 1 वाजो. तुमचं गाव कोणतं? माझं गाव गोंडेगाव शिंगो आहे, पण मी नाशिकला राहते. आडनाव काय? जाधव आहे आम्ही, सुतार समाजाचे. अच्छा अच्छा. माझी आत्या तिथे राहायची ना. कोणाचे ते? तुळशीराम सानप होते ते. हा. तर हे गोंडेगावचे आहे. हे स्पेशली इथं कोण आहे तुमचं? मुलगी दिलेली आहे. जावाई आमची. जावई इकडे आलेत. हा हे जावई आहे. आणि तुमचं इथं कोणी मुलगा मुलगी काही? मुलगी. साबुदाणा वडा स्टॉल. साबुदाणा वडा स्टॉल आहे. तर तुमचं काय नाव? मनोहर बागुल. तर तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी? एकदम छान वाटलं. तुमच्या मुलांनी हे स्टॉल टाकला, काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न केला, तर भविष्यामध्ये समजा नोकरी लागली नाही तर असला काही स्टॉल तुम्ही टाकून देऊ शकता ना? टाकून देऊ शकतो. नक्की ना? नक्की ना. तुम्ही काय करता? शेती? नाही, कार्पेंटर. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला तर शिकू शकता, पण मुलीला? तिला पण शिकू शकतो ना आपण. कार्पेंटर. हो. मेन त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांना मुलगा नाहीये, 4 मुली आहे, पण 4ही मुलींना ते एकदम आहे आणि आज ते स्वतः त्यांना शिकवत आहे. करून 4ही मुलींना शिकवतात. आणि मुली पण हुशार आहेत. 13वीला आहे, 1 नंबरची 13वीला आहे, 2 नंबरची सामनगावला टाकली आता, आणि ही 3 नंबरची आणि एक छोटी अजून. तर यांना 4 मुली, मुलगा नाही आहे. असो, पण मुलगा काय मुलगी काय, काही याच्यामध्ये भेद तर बिलकुलच नाही. आणि आपण जर बघितलं बऱ्याच ठिकाणी मुलगा पाहिजे म्हणून खूप खटाटोप चाललेला असतो, नाही का? की बऱ्याचदा म्हणजे खूप काही होतं. हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. रोजच्या वर्तमानपत्रामध्ये म्हणून मुलगा लागतो, पण ते त्याला त्याच्या विरोधात. मुली झाल्या तरी माझ्या जावाईने माझ्या मुलीला कुठलाही शब्द वापरलेला नाहीये अजून. वाव, खूपच छान. आणि बघा या स्वतः सांगताय, नाही का, यांच्या सासू. नाही, त्या मुलींसाठी कष्ट करतात ते. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता हे जिल्हा परिषद शाळेचे हे शिक्षक आहे, नाही का, झेडपीचे. तुमचं काय नाव आहे? गांगुर्डे सर. गांगुर्डे सर. आणि डोंगरे सर. मी चव्हाण सर. या मॅडम आहेत. तर दशपुते मॅडम. तर हे पण आता या स्टॉलवर आलेले. आणि तुम्हाला कसं वाटलं आता या ठिकाणी येऊन? अतिशय छान वाटलं. या आमच्या मागच्या वर्षीच्या विद्यार्थिनी आहे, तर या वर्षी त्या हायस्कूलला आलेल्या आहे.
त्याच्यामुळे मग त्यांनी आग्रह केला, मग त्यांचा आग्रह मोडता नाही येत ना असं. हा बरोबर आहे. झेडपीला हे सर्व विद्यार्थी पहिले या शिक्षकांच्याच हाताखालून पुढे आलेले, आता ह्या मॅडमच्या हाताखाली नाही का. करा, एन्जॉय करा. चला सर पुढे आम्ही बघूया. चला मॅडम पुढे. काय घेतलं? इडली. कशी आहे? छान आहे. छान आहे. टेस्ट आवडली? हो. कसं वाटलं तुम्हाला आजचं आनंद मेळावा? लहान मुलांनी छान बनवले पदार्थ. प्रत्येक स्टॉलवर गेले होता तुम्ही? प्रत्येकाचे टेस्ट घेतली? हो. त्यांचा प्रतिसाद काय वाटलं तुम्हाला त्याच्याबद्दल? छान आहे. मुलांच्या मनामध्ये उत्साह आहे, काहीतरी करण्याची जिद्द आहे मुलांची पण. छान वाटलं सगळं बघून. आवडलं तुम्हाला? हो. तुमचं नाव काय? खेरणा श्रुती. तुम्ही कॉलेजला आहे का? हो. सायकलला? हो सायकलला. कावेरी बागुल. आणि कॉलेजला आहे का? हो. बघा इथं कॉलेजच्या मुली ह्या पण आनंद घेण्यासाठी या आनंद मेळाव्यामध्ये आलेल्या आहे. त्यांनाही छान वाटलं. त्यांनी एक प्लेट ही घेतलेली आहे, इडली सांबर घेतलेलं आहे, तर त्यांनाही छान वाटलं. तर चला पुढे जाऊया. आता शीतल या ठिकाणी बघितलं ना, आता झेडपीचे शाळेचे ना मुलं आणि मुली या ठिकाणी आलेले आहे, त्याच्यामुळे ना आता बरीच गर्दी झाली या ठिकाणी या स्टॉलवर. तर आता आपण कोणत्या स्टॉलवर आहे? या साई श्रद्धा. या बघा या स्टॉलवर आहे साई श्रद्धा, या स्टॉलवर आहे पावडा. तर या मुलांनी पावडा घेतला. कशी टेस्ट? छान आहे. छान आहे ना. काय नाव आहे तुझं? श्लोक. श्लोक. हो. प्रतीक. प्रतीक. कस काय वडापाव? भारी. किती रुपयाला घेतला? 10 रुपये. तुमच्या गावामध्ये आहे का पावड्याचं स्टॉल? नाही. मग आता या मुलांना टाकायला लावायचं ना. हा चालेल का बिझनेस? नक्की. तर आवडला मुलांना यांचा पावडा. आणि बेरवाडी गाव, मॅडम बेरवाडी गावाची लोकसंख्या तरी किती असेल? माझ्या मते त्यांची 2,500 ते 3,000 असेल. आता ह्या जगदंब ओली भेळ जवळ आता मॅडम आणि मी आहे, आणि हे मुलं पण आलेले. अरे रामधाम इथंच थांब, इथंच थांब. तुम्ही झेडपी शाळेचे आहे का रे? कितवीला आहे तू? चौथीला आहे. आणि हे मुलं? चौथीचे. तर बघा हे झेडपी शाळेचे सगळे मुलं या आनंद मेळाव्यामध्ये आनंद घ्यायला आलेले. तर शीतल या 9वीच्या विद्यार्थिनी आहे, आणि इथं बघा सँडविच तळायचं काम चालू आहे छानपैकी. आणि हे मुलं इकडे या चटणी लावतं या ब्रेडला. तर आता 11:30 वाजलेले, आणि जवळपास आता हा मेळावा संपण्याच्या हिशोबात आहे झाली. अजून किती वेळ आहे तरी? आता 10-15 मिनिटं चालेल फक्त. आता मुलं आता आली म्हणून. तर अजून साधारण अर्धा तास हा मेळावा इथं असणार आहे. त्याच्यानंतर मग जो तो आपल्या वर्गामध्ये जाणार आहे नाही का. हो. तर खूप भारी वाटलं. शीतलला इतकी भूक लागली, तर हे स्पेशल वडापाव आहे जगात भारी आपली यारी या स्टॉल जवळ आहे. तर तुला काय खायचंय बोल ना पटकन. पाणीपुरी खाऊया पहिले. चल. पाणीपुरी? कुठे पाणीपुरी? तिकडे. चल मग. चल. शीतलला लागली भूक, आणि तिला स्पेशली पाणीपुरी तर फारच आवडते. तर या स्टॉलवरती आनंद घेणार आहे आता पाणीपुरीचा. तर घे पाणीपुरीची एक प्लेट घे. कशी प्लेट आहे? 20 रुपये. दे चल. तिखट कमी टाका. तर मित्रांनो या पाणीपुरीमध्ये काय काय टाकलं या विद्यार्थिनीला विचारूया. काय नाव तुझं? अक्षदा. काय काय टाकलं सांग ना. गोड पाणी, तिखट पाणी, शेव आणि कोथिंबीर, कांदा. आता शीतल टेस्ट करणार आहे पाणीपुरी. छान आहे ना बघा. आणि मित्रांनो स्पेशली लेडीजला तर पाणीपुरी फारच आवडते. जिथे जाईल तिथे पाणीपुरीच्या ठेल्यावर गाड्यावर फार गर्दी असते पाणीपुरी खाण्यासाठी. तर शीतलने पूर्ण प्लेट संपवली बघा. मला आवडते. एवढी भूक लागली तिला. मला एक पाणीपुरी खाय सुद्धा म्हटले नाही. तुम्हाला काय म्हणून घ्यायचं खायचं? मला काय आहे का नाही? नाही एक दे तेवढी मला दिली बरं का. तर मी पण एक पाणीपुरीची टेस्ट घेतो. सुट्टी आहे. तर मित्रांनो आता आम्ही पाणीपुरी खाल्ली, आणि आता शीतल त्यांचं पे करते. किती रुपये झाले? 20 रुपये. आता त्या मुलींना 20 रुपये दिले त्यांच्या आनंदाचे. आता त्या मुली आम्हाला नको म्हणत होत्या, परंतु त्यांचा कष्टाचे पैसे त्यांना द्यायलाच पाहिजे नाही का. तर त्यांनी बघा 180 रुपये परत दिले. आता इडली सांबार खायचं. इडली सांबार. बरं चल. आता आम्ही पण जरा यांचा बिझनेस करतो. चला पुढच्या स्टॉलवर चाललोय आता आम्ही. तर इकडे बघा किती गर्दी आहे नाही का. खूप लोक आहे. आम्ही जरा लेट आलो, नाही तर तुम्हाला
भरपूर गर्दी दाखवली असते सकाळी. बघा छोटे चिल्ले पिल्ले सगळे चालेत या ठिकाणी आनंद घ्यायला. राहिले का नाही गाणे. चल कुठल्या स्टॉलवर जायचं आता? कुठल्या स्टॉलवर? इडली सांबार कुठं होतं? हा इकडे इकडे इथे इथे. इडली कशी आहे? 1 प्लेट बा. काय इडली हा घे. चटणी सांबार नाही ना आहे का? तर शीतल घेते आता इडली सांबार. तुम्हाला नाही खायचं का? नाही मला नाही. तर बघा या मुलींनी आपल्याला या प्लेटमध्ये इडली आहे, हे सांबार आहे, हे दिलंय. तर घे. आणि या ठिकाणी बघा 15 रुपये प्लेट लिहिलेलं आहे. तर आता शीतल आनंद घेते बघ. भारी ना? तुला येतं का असं बनवता? येतं ना. येतं ना? मग तू एखादा स्टॉल इथे टाकला असता. हा तुम्ही टाकून दिला असं टाकलं असतं. आता प्रचंड बिझनेस झाला असता. घे 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 मी नंतर खातो. तर बघा खूपच छान अशी इडली बनवली आहे. तर 15 रुपये प्लेटमध्ये 4 पीस देतात आणि सांबार देतात. तुम्ही कितवीच्या विद्यार्थिनी आहे? 9वी ना? काय बघा बायकोचा किती जीव आहे. एक इडली दिली आहे. वाव खूपच छान आहे. म्हणजे इतकी भारी आहे ना. आणि अशी लुसलुशीत आणि हलकी एकदम नाही का. आणि त्याच्यात छान अशी जाळी पण पडलेली आहे या इडलीला. आणि जे सांबार बनवले ना सांबार ते पण खूप मस्त टेस्टी आहे. आणि तिखट आहे नाही का. मस्त तिखट म्हणजे मला जशी टेस्ट पाहिजे ना त्या पद्धतीची टेस्ट आहे ही. मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आहे का नाही. आणि शेअर पण करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नाही का. प्रत्येक मुलामुलींसाठी हा व्हिडिओ खूप कामाचा आहे. दीदी किती पैसे झाले? इथं 15 लिहिले ना. तर आता शीतलने त्यांचे पे केलेले आहे का नाही. चला आता पुढच्या स्टॉलवर. तर चला 10 रुपये प्लेटमध्येच इडली दिली. म्हणजे त्यांनी 15 रुपये लिहिलेलं होतं ना. 15 लिहिलेलं होतं ना. 15 लिहिलं होतं पण 10 घेतले. असं का? काय माहिती त्यालाच माहिती. हे खायचं का? कदाचित त्यांच्या बोर्डवर चुकीचं लिहिलेलं असेल. दाबेली कशी आहे? दाबेली खायची का? नाही मला नाही खायचं. तुला घे. तुला काय खायचं ते खा. मी तुला त्याच्यासाठीच आणलंय. दे मला. तर बघा शीतलने दाबेली घेतली आता या ठिकाणी. किती रुपये प्लेट आहे? 10 रुपये. 10 रुपये प्लेट आहे. खाऊ का? घे घे आनंद घे तू. तर हे बघा दाबेली आहे. 1 का 2? एकच आहे. भारी ना. का? मी खातो नंतर. आणि ही दाबेली इकडे पाठीमागे चूल आहे. या ठिकाणी तव्यावर गरम करून देतात. इकडे गरम करून देतात. ती मुलगी बघा छोटी ती गरम करते इथे या ठिकाणी बघा. काय नाव आहे बाई तुझं? पायल. बघा ही दाबेली इथं गरमागरम करून देते. इकडे चटणी आहे डब्यामध्ये. बरं झालं तुम्हाला बोलवलं इथं आणि मला हा आनंद मेळावा बघायला मिळाला. बरोबर. नाहीतर मी घरीच टीव्ही बघत होतो माहिती का तुला. म्हणून म्हणलं या जरा खाऊ. नाही आता इथून पुढे ना तू फोन केला का मी पहिले ना पटकन येत जाईल नाही का. थोडा वेळच झाला येताना आज. हॉटेलपेक्षा याची चव आहे ना खूप छान आहे. हो मग. आणि बरेच स्टॉल आता संपले कारण त्यांच्याकडचं सगळं काही संपलं. तर ही गर्दी आता या ठिकाणी. आणि या मुली विचारताय शीतलला छान आहे का. ती सांगते छान आहे. शीतलला इतकी आवडली ती म्हणे खाऊनच पहा. तर तिने मला आहे ना हे बघा एवढं तुकडा दिलाय मला. खा ना मग छान आहे. किती पैसे झाले? 10 रुपये झाले. आणि ती 10 रुपये आता शीतल देते बघा. प्रत्येकाच्या कष्टाचे पैसे. कोणाचे 1 रुपया डुबवलं नाही पाहिजे. आयुष्यात कोणाचाही 1 रुपया डुबवला नाही पाहिजे. प्रत्येकाच्या कष्टाचे पैसे असतील. कोणाचे उसने पैसे असतील. प्रत्येकाचे ज्याचे त्याला दिलेच पाहिजे. गुलाबजाम खायचे. गुलाबजाम. चला शीतलला गुलाबजाम खाऊ वाटले. आता आहे का नाही? इकडे इकडे त्या तिकडे समोर.
गुलाबजाम कुठे होते? येत होते गुलाबजाम. गुलाबजाम ते तिकडे होते ना गुलाबजाम, त्या बघ ते. चल शीतलला खायचे गुलाबजाम आणि तिकडच्या स्टॉलवर गुलाबजाम आहे, तिकडे चाललो आता आम्ही. ये काय इथे इथे कुठे? हा ये बाई रे. आणि दाबेली कसं आहे खरंच मुलींनी भारी बनवली बरं का. घेऊ? हा घे ना. शीतलने घेतली आता हे काय गुलाबजाम, गुलाबजामची प्लेट घेतलेली आहे. छान है ना, भारी आहे ना. पाक पण बघ किती त्यामध्ये. खायचा? नाही घे तू आता. माझी हे चालू आहे ना अजून, हे संपवायचं आहे मला. तर बघा आता या मुलींचं पण जवळपास स्टॉलवरचं काही संपत आलेलं आहे. संपले गुलाबजाम, संपत आले ना? थोडे राहिले. हा म्हणजे थोडक्यात आता संपल्यासारखंच आहे. तर अजून पण ते तिकडच्या स्टॉलवर फार गर्दी आहे, तर तिकडे पण गर्दी आहे. इकडचं तर जवळपास काही म्हणजे बरेच स्टॉल संपले आता इथं. घे घे घे. नको आता मी काय काय खाऊ आता. नको नको घे घे. म्हणाल मला दिला नाही नाही त्याचं नाही काही, पण इतके सारे आयटम बघून आहे ना मला माझी अशी पोटची म्हणजे भूकच पळाली माहिती का. चल पुढच्या स्टॉलवर, तुला अजून काय घ्यायचंय? त्यांचे पेरे. चला काय खायचंय? मला नकोय काहीच, आता भरपूर झालं. पुढे चला. चल पुढे जाऊया. इकडे काय गर्दी आहे नेमके बघूया. तिथं पाय ग काय आहे नेमके, कसली गर्दी आहे. वडापाव आहे, वडापाव. हा घ्यायचं का? स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये, स्पेशली खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये वडापाव फार फेमस आहे आणि आवडता आयटम आहे पाववडा. त्यामुळे पाववड्याच्या स्टॉलवर जर बघाली पा गर्दी आहे का नाही. हे सगळे मुलं मुली या ठिकाणी उपस्थित आहे. बघा एक पाववडा दिला, मला पण एक पाववडा दिला बघा, ह्या मुलीने दिला. घे. टेस्ट सांगते. तर हे छान आहे ना. तर बघा हे स्पेशल वडापाव सेंटर आहे. या मुलींनी बनवलेला वडापाव आहे. इकडं स्वीट्स पार्टनर आहे, दाखवलंच आहे मग सर्व. पण आता आम्ही टेस्ट करण्यासाठी आलो एक एक स्टॉलवर. तर मित्रांनो आता आम्ही सावलीमध्ये बसतो. इकडे समोर ऊन लागायला लागलं, कडक ऊन लागायला लागलं आता. चल बस इथं सावलीत. सावलीत आल्यानंतर भारी वाटलं ना, आहे का नाही. हा माझा वडा तिथे ठेव ना. मित्रांनो शीतल बसली या सावलीमध्ये. मी काय वडापाव अजून खाल्ला नाही. माझ्या जवळ या मुली आल्या. ते काय नाव आहे तुझं? अवनी. अवनी. आणि तुझं? वैष्णवी. हा आणि तू काय बोलत होते? आम्ही तुमचे व्हिडिओ बघत राहतो. नक्की? हो. अरे वा, आवडतात का पण व्हिडिओ? हो. आणि तू कितवीला आता? चौथीला आहे. बघा आपले व्हिडिओ हे लहान मुलं मुली सगळेच बघत असतात. तिथं खूप सारे लोक पण भेटले या ठिकाणी आम्हाला की तुमची व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो म्हणे. तर भारी वाटतं बरं का असं. तर ही मुलगी आम्हाला बघून या ठिकाणी आली, भारी वाटलं. इकडे या मुली काय करताय बघा. काय करताय तुम्ही? हां सँडविच खाल्ले? सँडविच खाल्ले का ग? अरे वा, कसे छान होते का? तुम्ही कितवीला आहे? तिसरीला. वाव, तुझे दात खूप भारी आहे. काय नाव आहे तुझं? कल्याणी. आडनाव काय? गावले. तुझं? वैष्णवी. तुझं? स्वरा. संस्कृती. हा तू राहिली ना? ईश्वरी. पूर्वा. भारी भारी नाव आहे बरं का या मुलींचे. आणि इथं आनंद घेत बसल्या त्या. इथं सँडविच खात होत्या. संपलंय आता. काय? तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. नक्की तू बघते का? हो. अरे वा, तू बघते का आमची व्हिडिओ? म्हणजे तू मला बघितलंय का व्हिडिओ मध्ये? हो. अरे वा, छान. तू गावात राहिला की मळ्यात? गावात. बरं. कसं वाटलं? तुम्ही आनंद मेळाव्याचा आनंद घेतला ना? छान वाटलं. भारी वाटलं ना? तर बघा सर्वांनी आनंद घेतला आणि या सावलीत बसले ते सर्व. बघा ही मुलगी काय करते, काय बनवते बाई? डोसा. हा ही डोसा बनवते बघा. अजून पण हिचा स्टॉल चालू आहे आणि ही डोसा बनवते. हिने डोसा फार घट्ट बनवलाय आणि चुलीवर डोसा बनवते बघ. शीतल
डोसा ते बनवायला त्याला मदत करू लाग ना जरा. मलाच येत नाही. नाही येत? अरे तू काय कामाची, ती एवढी लहान मुलगी बघ किती भारी डोसा बनवते. बस तिच्या जोडीला खाली बस. आता मग मी बनवू काय डोसा? मला नाही येत बनवता. ती शिकवेल तुला, तिच्याकडून शिक जरा. दीदी कसं बनवलं? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एकदम गरमागरमाचा पावडा सँडविच काढायचं काम चालू आहे. सँडविच काढायचं काम चालू आहे बघा, आहे का नाही? खूपच भारी. या मुलीने चूल पेटवली आणि यावर हे पावडे तळायचं काम चालू आहे बघा. आणि इतके सारे सँडविच तळले बघा, आहे का नाही? इकडे पावडे. आणि तुला काय घ्यायचंय, सँडविच की पावडा? सँडविच कितीला आहे? एक पॅक करून देते का घरी न्यायचे बाळाला? हा गरम दे. दीदी एकच दे ना, त्या तो खातो का? एकच दे. घे दोन घे आणि हिरव्या मिरच्या घे. तो खायला एवढं? हा 2 घे. बरं दे 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या संपल्या. चांगली ना. 2 सँडविच दिले आता ह्या मुलीने. आणि मिरच्या यांच्याकडे संपलेल्या आहे, तर त्यांनी आता ह्या कॅरी बॅग मध्ये पार्सल दिलंय. तर शीतल आता या मुलींना भेटायला आली या ठिकाणी. चला मुलींनी, खूप छान वाटलं. येऊ का आता? बाय बाय. तर खूपच छान वाटलं बघा, त्यांच्या चेहऱ्यावर खूप सारा आनंद आहे बघा. तर शीतल, भारी वाटलं ना तुला आनंद मेळाव्यात येऊन? एकदम छान वाटलं. मला तर सारखं वाटलं इकडे. मला इतकं भारी वाटलं. चल आता घरी जाऊया. मिरच्यात राहिल्या? हा मिरच्या राहिल्या नाही का? चल पुढे मिरच्या घ्यायच्या बाकी आहे. पाणीपुरी संपली का मॅडम? चला मॅडम, मॅडम तुम्हाला भेटून फार आनंद वाटला. तुमच्याशी बोलून इव्हेंट असले का तुम्हाला बोलवत. हा नक्की. असे छान उपक्रम असले की सांगा, आम्ही फ्री असतो की येत जाऊ नाही का? आणि समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम नक्कीच आम्ही येत जाऊ नाही का? आहे का नाही? हा आनंद मेळावा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं का, खरंच सांगतो. हा मी मागच्या वर्षी पण केला होता. हा दुसऱ्या वेळेस तुमच्या गावचे शांताराम शिंदे ना, त्यांनी स्पेशली फोन केला सकाळी. आणि मग हिला म्हटलं पटकन आवर आणि आलो आम्ही. आणि छान वाटलं हाय का नाही? आले आणि आमच्या शाळेचा उपक्रम तुम्ही एकदम आनंदाने उपभोगला. खूप छान तुम्ही इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांचा तुम्ही व्हिडिओ केला, त्यांनाही आनंद वाटला. आणि हा आमचा व्हिडिओ पूर्ण जगभरापर्यंत पसरो अशी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि तुमचे जे काही असेल आम्ही ते म्हणजे आमच्या सबस्क्राईब करायला लावते. मी विद्यार्थ्यांनाही सांगते, माझे जेवढे फ्रेंड्स आहे, फ्रेंड सर्कल सगळ्यांनाही सांगते. हो सगळ्यांना मी लिंक शेअर करेल. आणि प्रत्येक इव्हेंटला तुम्ही आमच्या शाळेमध्ये या, आमच्या उपक्रमाचे तुम्ही असेच व्हिडिओ बनवा आणि पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध करा, हीच माझी अपेक्षा आहे. आणि मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. पार्सल घेतलंय सँडविच माऊलीला आणि आवडतं त्याला सँडविच आवडतं, पावडे पण आवडतात, पण मग हिने सँडविच घेतलं. आणि आता कडाक्याचं ऊन झालंय बघा, घाम पण आलाय. काय घ्यायचंय गाडीकडे? हा तर मित्रांनो, ती गाडी तिकडे लावली बघा आपली वॅगनआर. आणि इकडं मुलं आता चालले आपल्या घरी नाही का? हे बघा तिकडं लाईन मध्ये उभे मुलं आणि मुली समोर. तर मित्रांनो बघा, हे 1ली ते 4थीचे विद्यार्थी आता रांगा करून ते आपापल्या शाळेमध्ये चाललेले. हे पहिले मुलांची ही रांग चालली आहे आणि त्या बाजूला मुलींची रांग आहे. आणि हे त्यांचे शिक्षक आहे बघा. तुमचं सांगळे सर ना? सांगळे सर आणि ते डोंगरे सर. तर भारी वाटलं. हे सगळे आनंद मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी आले होते मुली. तर तुम्ही इथं आनंद मेळाव्यात काही खाल्लं का नाही? खाल्लं ना? नक्की ना? तर बघा या सर्वच मुलींनी आता म्हणजे खूप काही खाल्लं असेल आणि खाल्लंच आहे, तर त्या खाण्यासाठीच आल्या होत्या इथे. तर भारी वाटलं. आणि बघा इकडे पाण्याचे ड्रम पण ठेवलेले होते या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी वारुळ पण आहे बघा. हे किती वारुळ आहे बघा. हे आहे का नाही? याच्यात मुंग्या असतात म्हणे. साप असतो का? मुंग्या पण असतात ना. बघा किती वारुळ आहे बघा हे. आणि मित्रांनो स्वच्छतागृह मुलांसाठी इकडे बनवलेले बघा. मुलांसाठी या बाजूचं आहे आणि मुलींसाठी त्या बाजूचं आहे.
आणि या ठिकाणी ही पाण्याची टाकी बनवलेली आहे आणि हे एकंदर हे इतकं मोठं हे ग्राउंड आहे खेळण्यासाठी, मुलामुलींना खेळण्यासाठी, आणि प्रार्थनाही या ग्राउंडमध्येच होत असते, झेंडावंदन वगैरे. तर चला, शीतलला फार वेळ झाला आहे, ती गाडी जवळ जाऊन उभी राहिली, ऊन पण फार झालं आहे. घे. तर बस. तर मित्रांनो, आपला मधुकर कुटे यूट्यूब चॅनल आहे आणि 14 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहे. तर प्रत्येकाने ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जास्त व्हिडिओ येतात यूट्यूबला, भारी बघता का तुम्ही? हो नक्की. तर हे मुलं आले आणि आपले व्हिडिओ बघतायत, सांगताय, तर भारी वाटलं. काय नाव तुझं? ओम. ओम, कितीला आहे? 8वीला आहे. तू रे? दुशान. 5वीला. चौथीला आहे का? 5वी. आपले व्हिडिओ बघतात का तुम्ही सर्व? हो. अरे वा, छान वाटलं. तर आता येतो आम्ही. बराच वेळ आता तुमच्या आनंद मेळाव्याला आलो नाही का? तू काही स्टॉल लावला होता का नाही? हो. तिथे होता ना आमचा. तुझा कोणता स्टॉल होता? आमचा पावड्याचा. पाववडा. किती रुपयाचे पावडे विकले? 15. 15 रुपयाचे विकले? 15. अरे, एक प्लेट 15 रुपयाची होती का? हो. मग किती रुपये झाले? आम्हाला 300. 300 रुपये झाले. 300. भारी. तर चल, येऊ का? छान वाटलं. आनंद मेळाव्याला येऊ का? तुमची कोणती शाळा आहे? ती गावातली का? बरं बरं, तुमच्या शिक्षकांनी सांगितलं तर नक्की येऊ बरं का? हा, येऊ का? बाय बाय. तर भारी वाटलं मित्रांनो. तर आता गाडीमध्ये बसतो. शीतल गाडीमध्ये जाऊन बसले, ते म्हणशील काय चाललंय, केव्हाची बडबड करीतच बसले, जिथं गेलं तिथं बडबड करीत राहते म्हणशील. तर मित्रांनो, इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय मित्रांनो.